नमस्कार. निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंपूर्ण उपचारांविषयी जाणून घेतो आणि त्याच्यासाठी आलेले आहेत या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर. तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. गेले काही एपिसोड आपण असाध्य आजाराविषयी बोलत आहोत. डॉक्टर, असाध्य आजार झाल्यानंतर जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा तो तसाही मानसिकरित्या खचलेला असतो. मग त्याच्यासाठीही आपण समुपदेशनाचं काम करतो का, कसं असतं? हां, ते समुपदेशन म्हणण्यापेक्षा कोणत्याही पेशंटला आल्यावरती तो बरा होईल का हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण जसं आपण मागच्या भागामध्ये बोललो की माझ्याकडे येणारा पेशंट हा सगळं करून फिरून आलेला आहे आणि त्याला सगळीकडे अपयशच पदरात पडलंय. म्हणजे पहिले काही काळ, पहिला महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर तो उपचार घेतो. एखाद्या उपचार पद्धती नाही लागू पडली त्याला तर दुसरीकडे जातो, तिसरीकडे जातो. तोपर्यंत त्याला वाटत असतं की नाही, काहीतरी मला सापडेल, मी बरा होईल. पण खूप काळ गेला मध्ये, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, की जे काही तो करत असतो, 8, 10, 12, 15 प्रकार होतात त्याचे, अनेक डॉक्टर होतात आणि अल्टिमेटली त्याच्या पदरात काय पडतं तर अपयश. त्याच्यामुळे कुठेतरी बॅक माइंडला त्याला हा विश्वास वाटायला लागतो की हे काय माझं बरं होणारं नव्हे, हे आता माझ्या बरोबरच संपायचं. तर पहिल्यांदा काय करावं लागतं, तर पहिल्यांदा त्याच्याशी बोलून त्याला सांगावं लागतं की बाबा रे, हे सगळं जरी तुझ्या पदराशी असलं तरीही तुला बरं व्हायचं म्हणून माझ्याकडे आलंस की नाही. मग आता ही चुकीची भावना आहे, ही डोक्यातली पहिली काढ. मी बरा होणार आहे, बरं होण्यासाठीच आलेला आहेस ना, पण गृहीत काय धरलेस की कधीच बरा होणार नाही, पण आलायस मात्र बरं होण्यासाठी. म्हणजे विचार आणि कृती हे एका मार्गाने जात आहेत का तुझे? नाही. जेव्हा आपले विचार आणि आपली कृती ही एका मार्गाने जाते तेव्हा यश हे नक्की मिळतं. पण हेच जर असं विचित्र जात असेल, कृती एका बाजूने आणि विचार एका बाजूने, तर मात्र फक्त अपयशच मिळतं. त्याच्यामुळे त्याची ही जी धारणा झालेली असते ही पहिल्यांदा काढावी लागते. आणि जर त्यावेळेला त्याच्या बॉडीमध्ये काही सिम्पटमॅटिक पेन असेल, काही गुडघा दुखतोय, कंबर दुखते, डोकं दुखतंय, असं काही सिम्पटमॅटिक जर पेन असेल तर आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो त्यावेळेला त्या सिम्पटमॅटिक पेनमध्ये फरक तरी पडतो किंवा ते तात्पुरतं बरं तरी वाटतं. हे एकदा मुळातच कसं होतं, खूप काळ ज्या काही गोष्टी करत आहे त्यात काही मिळालेलं नाही आणि पहिल्याच क्षणी मला काहीतरी 2%, 5%, 10% जे काय असेल ते मिळालं म्हणल्यावर त्याची धारणा बदलायला मदत होते, त्याचा आत्मविश्वास जागृत व्हायला मदत होते. शब्दाने तर प्रत्येक डॉक्टर त्याला ते करतच असतो, ते आम्हीही करतो. पण हा जेव्हा त्याला स्वतःला अनुभव येतो तेव्हा त्याच्यातला आत्मविश्वास जागृत होतो आणि तो त्याला बरं व्हायला खूप उपयोगी पडतो. डॉक्टर, असाध्य आजारांबरोबरच वयोमानापरत्वे सुद्धा जे काही आजार होतात, म्हणजे हाडांची झीज असेल किंवा स्मृती, ज्याला आपण म्हणतो की अल्झायमर पण होतो काही काही जणांना किंवा काय, तर अशा आजारांवरती सुद्धा आपल्याला उपाययोजना करता येते? हो, नक्कीच उपाय करता येतात. मुळातच कसं आहे, वयोमानापरत्वे हा एक चुकीचा शब्द आहे. वयोमान असं ॲक्च्युली काही नसतं. एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपण कोणतंही नवीन वाहन खरेदी करतो त्याला कंपनी आपल्याला 3 वर्षाची वॉरंटी देते आणि त्याचं लाईफ आहे 15 वर्षाचं. मी गाडी विकत घेतली, तिचं तेलपाणी काय बघितलं नाही, जशी जमेल तशी फक्त पिदळत राहिलो तिला. काय होईल त्या गाडीचं? 6 महिन्यात खुळखुळा होईल त्याचं. बरोबर. काही सर्व्हिसिंग केलं नाही, काय नाही, हॉर्न सोडून सगळं वाजायला लागेल गाडीचं पुढच्या 6 महिन्यात. मग मी कंपनीला म्हटलं की तुम्ही 3 वर्षाची वॉरंटी दिली आहे आणि माझी गाडी 6 महिन्यातच मोडकळीला आली, असं कसं झालं? तर कंपनी काय सांगेल मला की बाळा, तू योग्य काळजी नाही घेतली रे तुझ्या गाडीची, वापर केला नाही. सेम वेत आपल्याला हे जे शरीर मिळतं हे आपल्याला फुकट मिळतं, आपण त्याची अजिबात काळजी घेत नाही, जमेल तेवढा त्याच्यावर अत्याचारच करतो. त्याच्यामुळे आता पूर्वीच्या काळात साधारण 2-3 पिढ्या अलीकडे वयोमान परत्वे हा शब्द साधारण 70-80 साठी वापरला जायचा. मधल्या 20-25 वर्षानंतर पुढे तो आता 50 साठी वापरला जातो. आता सध्याच्या काळात हाच शब्द 40 साठी वापरला जातो. मग हे असं वय आपलं कमी कमी होत जाणार आहे का? तर तुम्ही जर अशाच पद्धतीने तुमचं शरीर वापरत राहिला, त्याची योग्य निगा घेतली नाही तर मग अवघडच आहे. जसं मी म्हटलं 6 महिन्यात खुळखुळा होतो तसंच ते 4 महिन्यात पण खुळखुळा होऊ शकतो. असंच ते आता हळूहळू कमी होत चाललंय. सो ते जर योग्य वापरलं तर आपल्या शरीराला 100 वर्ष काहीही प्रॉब्लेम येत नाही. 3 पिढ्या अलीकडे जर आपण बघितलं तर त्या काळात लोक 100, 125, 150 वर्ष आरामात जगत होती, काहीही प्रॉब्लेम येत नव्हता. आता तोच आपल्याला 30-40 खूप अनंत सारे प्रॉब्लेम येतात कारण आपण काहीच पाळत नाही. सो वयोमान परत्वे हा मुळातच गैरसमज आहे आपला. आपण जर योग्य वापरलं शरीर तर त्याला काहीही होणार नाहीये.
बरं, मी आता वयोमाना परत्वे हा शब्द न वापरता म्हणते की जे ज्येष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांचे आजार जे असतात, तर असे पेशंट जे तुमच्याकडे येतात त्याविषयीचे काही अनुभव सांगा. हो नक्कीच, आपल्याकडे असे खूपसे पेशंट येतात. जसं हाडांची झीज होते, जसं वय वाढत जातं तसं खूपशा गोष्टी वापरल्या जातात, त्याच्यामुळे हाडांची झीज होते म्हणा, किंवा मेंदूचे त्रास सुरू होतात, अल्झायमर म्हणा किंवा डिमेन्शिया म्हणा, असे अनेक अनुभव आहेत आपल्याकडे. त्यातला एक अनुभव बघूया आपण आता. माझं नाव विवेक विष्णू जोशी आणि आईचं नाव आहे लक्ष्मीबाई विष्णू जोशी. आईचं वय सध्या आहे 83 वर्ष. गेली कित्येक वर्ष आईच्या पायाचा प्रॉब्लेम चालू होता. आईचे दोन्ही पायामध्ये आमच्या बाक आहे आणि आईची दोन्ही डोपरं खराब झालेली आहेत. जवळजवळ 1970 साली आम्हाला आईचं ऑपरेशन करण्याचा सल्ला डॉक्टरनी दिला होता, परंतु त्यावेळेला तशी सोय नव्हती की 6 महिने बेड रिडन राहावं लागायचं. त्यामुळे तो ऑपरेशन करण्याचा सल्ला आम्ही घेतला नाही आणि आईने त्यावेळेला ॲलोपॅथिक औषधं घेऊन आई राहत होती. ॲलोपॅथिक औषधाने गुण न आल्यावर आम्ही आयुर्वेदिक औषधं चालू केली. त्या आयुर्वेदिक औषधांना पण काही गुण आला नाही, म्हणून होमिओपॅथिक औषधं पण घेऊन झाली. निसर्ग थेरपीची पण ट्रीटमेंट घेतली गेली, परंतु गेली 40 वर्षात आईचा पाय दुखायचा नाही असा एकही दिवस गेला नाही. आई नोकरी करायची आणि मग संध्याकाळी घरी आल्यावरती आईला ते पाय शेकवायला लागायचे, कुठचे बाम लावायला लागायचे, सर्व उपाय करून आम्ही थकलो होतो. आणि त्याच वेळेला असं झालं की आत्ता 4 वर्षापूर्वी इंजेक्शन पण ढोपरात दिली गेली आणि आईचे एक्सरे काढले गेले होते पूर्ण ढोपरं की सगळे आतमे मल्टी फ्रॅक्चर आहे. आईला उभीच कशी राहते असा हा डॉक्टरांना प्रश्न पडतो, ॲलोपॅथी डॉक्टरला. अशा वेळीच आई स्वतः सगळं काही करत होती, घरातलं काम करत होती आणि एका दिवशी जून महिन्यात आई बाथरूममध्ये पडली व तिला इजा झाली. त्यामुळे तिथपासून ती बेड रिडन होती. जून 2015मध्ये बेड रिडन झाल्यावरती आईचे पाय तर दुखत होते आणि इतर काही तिला त्रास सहन करावा लागत होता, पण ते ॲलोपॅथिक औषधं तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू होती, परंतु कधीच कसला गुण येत नव्हता. एके दिवशी अचानक आमचा एक मित्र संजय परब जो बोरिवली येथे राहतो, त्याच्या आई तो एकदा घरी आला आणि त्यावेळेला बोलला की त्याच्या आईचा उपचार त्यांनी इथे निरामयमधनं करून घेतला आहे. त्याची आई पण अशीच माझ्या आईसारखी वयस्कर आहे आणि तिला काही आजार होता, तो आजार निरामयमध्ये येऊन तो बरा झाला. आणि त्याला मी त्याला विचारलं की आमच्या आईला तिथे घेऊन कसं जायचं, कारण का आई तर चालू शकत नाही आणि आई अशी कुठेही बसू शकतात. तर ते बोलला तर कोणालाही पेशंटला घेऊन जायची काही जरूर नसते, फक्त फोटो घेऊन जायचा. मी त्याच्याकडनं निरामयचा पत्ता घेतला आणि दादर येथील सेंटरमध्ये नोव्हेंबर महिन्यात मी आलो. नोव्हेंबर 2015 पासून ट्रीटमेंट चालू केली आणि काय सांगू की पहिल्या 2-3 महिन्यातच आईचा पाय दुखायचाच बंद झालाय. जे ढोपरे जे कंटिन्यू दुखत होते, आईच्या पोटऱ्या दुखत होत्या आणि आईला ॲलोपॅथिक डॉक्टरने चक्क सांगितलं होतं ऑपरेशन हा एकच उपाय आहे, परंतु आईचा आता दोन्ही पायात खूपच बाक आहे, त्यामुळे ते ऑपरेशन होऊन पण ते बरा होईल असं कधीच शक्य नव्हतं. त्यामुळे जे काय ते बोलले की ते नेहमी म्हणायचे हे जे काय ते तात्पुरता उपाय आहे, तुम्हाला मरणापर्यंत असंच सहन करावं लागेल, जेव्हा मरण येईल म्हणजे तोच एक उपाय आहे की त्यानंतरच पाय दुखत आहे. पण अचानक आश्चर्य की निरामयमध्ये आल्यावरती पहिल्या 3 महिन्यात ट्रीटमेंट घेतल्यावरती ते आईचे पाय अचानक बंद झाले दुखायचे आणि आता जवळजवळ वर्ष झालं आईचे पाय अजिबात दुखत नाही. आईला ट्रीटमेंट जी घेतली निरामयमध्ये सतत पहिल्यांदी 3दा घ्यायला लागायची दिवसातनं, हळूहळू एक 4 महिन्यानंतर ती 2दा झाली आणि आता आम्ही 2दाच ट्रीटमेंट घेतोय. आईचे कंटिन्युअस ट्रीटमेंट घेतली जाते, कधीही थंड केला जात नाही आहे. परंतु आईचे आता जे काय आजार आहे, आता जी ट्रीटमेंट चालू आहे ती पायासाठी नसून फक्त आईचे इतर जे आजार आहेत. आता तिला ब्लड प्रेशर वगैरे असं काही नाही, पण कधीतरी बेचैनी येते, वयोमानानुसार हे होत असतं आणि डॉक्टर अजूनही नेहमी आश्वासन देतात की आई पहिल्यासारखी चालू शकेल. आईची उमेद ही अतिशय सुंदर आहे की आई अजूनही म्हणते की मी स्वतः पायावर उभी राहून चालू शकली पाहिजे आणि मला असं वाटतं शक्य आहे, हे अतिशय शक्य आहे. कारण का जे पाय 45 वर्षापासून जे दुखत होते आणि ते अजिबात आता दुखत नाही आहेत, त्याच्यावर काहीही आता इलाज केला जात नाही. आता याच्यानंतर आम्ही त्या ॲलोपॅथिक डॉक्टरला भेटत पण नाही आणि कुठच्याही डॉक्टरकडे जाण्याची जरूर पण पडलेली आहे. हे सगळं आश्चर्य झालं ते निरामयमुळे झालं. निरामयकडे अशी काही शक्ती आहे की ज्याने पेशंट इथे न बघता पण ते उपाय करतात. तो जसा रेकी करतात त्याप्रमाणे हा उपाय झाला. रेकीचे उपचार पण आम्ही काही वर्षापूर्वी केले होते, पण त्यांनी काही इलाज झाला नव्हता. पण निरामयने हे असं केल्यावरती पहिल्या 3 महिन्यातच उपचार झाला आणि आईचे पाय अजिबात दुखायचे बंद झाले. आता तर आई अजिबात म्हणत नाही की पाय दुखते, सगळी बाम मलमा वगैरे लावायचं, शेकवायचं वगैरे सगळं बंद झालं आणि आता आम्ही फक्त वाट बघतोय की आई कधी चालू शकेल स्वतःच्या पायावर. निरामयचे ट्रीटमेंट चालूच आहे, हे दुसऱ्या कारणाकरता आता चालू राहिलेली आहे. ते उपाय होतील आणि आई आमची चांगली व्यवस्थित होईल. इथे असं मेन डॉक्टर आणि सबऑर्डिनेट डॉक्टर असं काही नाही आहे. कुठच्याही डॉक्टरकडे येऊन रुग्ण बरा होऊ शकतो, फक्त आपला विश्वास पाहिजे.
हे जे सगळं आहे ते विश्वासावरच चालतं आणि ती जी ट्रीटमेंट त्यांच्याकडे शक्ती आहे ती सगळी पेशंटला आपोआप मिळते. ते त्यांचं कार्य असंच चालू राहो. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा धन्यवाद म्हणतो. डॉक्टर विवेक जोशींचा अनुभव खरोखरच खूपच छान होता. तर तुम्ही या ट्रीटमेंटविषयी काय सांगाल? आता जेव्हा आपण वयोवृद्ध किंवा वयस्कर म्हणतो त्याला मेजर प्रॉब्लेम असतील तर ते येऊ शकत नाहीत. तर स्वयंपूर्ण उपचार पद्धती ही अशी आहे की ज्याच्यामध्ये पेशंट जर येऊ शकत नसेल तर त्यांनी येण्याची आवश्यकता नसते. जे आता विवेक जोशींनी सांगितलं की ते त्यांच्या आईचा फोटो घेऊन आले होते. कारण ज्या वेळेला त्यांना उपचार पद्धतीविषयी कळलं तर त्यांना उपचार तर घ्यायचे होते, पण आता मी नेऊ कसं आईला तिथपर्यंत, हा खूप मोठा प्रश्न होता आणि हा खूप जणांसमोर प्रश्न असतो. तर आपल्याला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की जर असं काही असेल मग त्याला वय मॅटर करत नाही, काहीही वय असू दे, पण रुग्ण जर बेडवर असेल, त्याला जर खूप त्रास असेल तर त्याला आणण्याची आपल्याकडे गरज नसते. त्याचा फोटो घेऊन जरी कोणी नातेवाईक आपल्यापर्यंत पोहोचलं तरी आपण उपचार देऊ शकतो. तुम्ही जरी टीव्हीवरती आम्हाला दोघांना बघत असला तरी आमची संपूर्ण टीम ही तेवढीच ताकदीची आहे, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करते की काहीही केस असू दे, तुम्ही कुणालाही भेटलात तरी तेवढेच छान उपचार आणि तेवढेच छान रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. फक्त त्यांनी पुन्हा एकदा जे सांगितलं की रेग्युलर ट्रीटमेंट, हे मी वारंवार का सांगते, कसं असतं मला वेळ नाही हे एक कारण पुढे केलं जातं आणि मग म्हटलं जातं की नाही तुम्ही आम्हाला दिवसातनं 4 ट्रीटमेंट सांगितल्यात पण मी बिझी असतो, मी बिझी असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं मग मी कधी एकच घेते, कधी 2च घेते, कधी 3च घेते. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला रिझल्ट मिळू शकत नाही. अच्छा. ज्या वेळेला फोटो किंवा रुग्ण आपल्या समोर येतो तेव्हा आधी परीक्षण केलं जातं आणि त्या परीक्षणामध्ये आपल्याला कळतं की या रुग्णाला किती त्रास आहे, कुठे कुठे काय काय डिस्टर्ब झालेला आहे, कुठे कुठे कशाचा असमतोल झालेला आहे आणि तो परत साधण्यासाठी जे काही साठलेलं आहे ते उपसायचंय. जर वर्षानुवर्ष 40-45 वर्षांचा त्यांचा त्रास हा काही महिन्यांमध्ये गेला, का गेला? कारण त्यांनी रेग्युलर ट्रीटमेंट घेतली. पण हा नुसता फोटो बघून म्हणजे हा मला पडलेला खरंच प्रश्न आहे की एरवी कसं समोर व्यक्ती असेल तर काही जण नाडी तपासात पण आपण इथे स्पर्शही करत नाही, पण त्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला एवढ्या वर्षांच्या तुमच्या साधनेने हे नक्की कळत असेल की श्वासोच्छ्वास मधनं सुद्धा ते समजू शकतं असं मला एक हे वाटतं. पण फोटोवरून कशा पद्धतीने तुम्हाला आता श्वासोच्छ्वासावरून काही कळत नाही. आपण जे परीक्षण करतो ते आपण त्यांच्या ऊर्जा देहाचं करतो. आपण जर आठवत असेल तर एक प्रयोग केला होता ज्याच्यामध्ये आपण हातांची काही पॉइंट्स दाबून तो अनुभव घ्यायचा प्रयत्न केला होता की ऑरा कसा जाणवतो. तर तो जाणवणारा ऑरा आपण रुग्णाचा चेक करतो. रुग्णाचा ऑरा चेक करण्यासाठी आपल्याला रुग्णाच्या जवळ जावं लागत नाही. आता रुग्ण आला असेल तर तो समोर असतो आणि आपण दुरूनच आणि काही वेळेला डोळे मिटून देखील हा चेक केला जातो एकदा रुग्णाला पाहिल्यानंतर. कारण तिथे पुन्हा एकदा शांत आणि एकाग्र होण्याची गरज असते. तसंच जर फोटो आला तर फोटो रिप्रेझेंट करतो त्या रुग्णाला आणि म्हणून तो लेटेस्ट लागतो. कारण ज्यावेळेला लेटेस्ट फोटो असतो तेव्हा तो आत्ताची परिस्थिती सांगतो त्या व्यक्तीची, पण हा जर जुना फोटो असेल तर तो त्यावेळेची परिस्थिती सांगेल जेव्हाचा तो फोटो आहे. बरोबर. म्हणून तो लेटेस्ट फोटो लागतो आणि तो फोटो सांगतो की आता या रुग्णाची काय परिस्थिती आहे जे आपण परीक्षण करतो. त्यासाठी रुग्ण नाही आला तरी चालतो, फोटो म्हणजे आपल्यासाठी तो रुग्ण आहे. अच्छा. जसं आपण हे ज्येष्ठांच्या विषयी आता ऐकलं आणि तसंच लहान मुलांच्या बाबतीतही आपल्याकडे उपचार केले जातात का आणि वयोमर्यादा काही आहे का? नाही तर त्याला की अति लहान मुलांचं आपण नाही करू शकत किंवा असं काही आहे? असं मुळातच नाहीये. आपण अगदी नवजात शिशूपासून अगदी 90-95 वय असल्यापर्यंत ट्रीटमेंट केलेली आहे, करतो आपण. आणि गर्भामध्ये देखील काही प्रॉब्लेम्स असतील, कारण काही वेळेला असंही होतं की सोनोग्राफीमध्ये सांगितलं जातं की जे काही गर्भ आहे त्याच्या हार्टला प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही ठिकाणी काही काही प्रॉब्लेम्स आहेत ते रिपोर्ट्समध्ये दिसतात. म्हणजे जसं आपण म्हणालो की नवजात शिशू, तर मी अजून पुढे जाऊन म्हटलं की अगदी गर्भातला जरी काही प्रॉब्लेम असला तरीही आपण अशा पद्धतीचे ट्रीटमेंट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळाले. पुन्हा पुन्हा आपण जे सांगतो की आपण काय करतो तर आपण ऊर्जेवर काम करतो. आता असं धरून चला की सोनोग्राफी रिपोर्ट आला आणि त्याच्यामध्ये काहीतरी दिसतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते डॉक्टर त्याची कल्पना पालकांना देतात की बाबा हे अशा अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत आणि पुढे जाऊन असे असे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. आणि काही वेळेला क्रिटिकल गोष्टी असतात आणि अशा वेळेला अबॉर्शन सारख्या गोष्टी पण कराव्या लागतात इनिशियल स्टेजमध्ये. तर अशी एक केस पण मला आठवते की आपल्याकडे समृद्धी शहा म्हणून एक पेशंट होत्या, खूप काळाने गर्भधारणा झालेली होती आणि सोनोग्राफीमध्ये लक्षात आलं की काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. त्यावेळेला त्यांच्या सासूबाईंची ट्रीटमेंट आपल्याकडे चालू होती आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट्स होते गुडघेदुखी आणि इतर गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे त्यांचा विश्वास होता. त्याच्यामुळे जेव्हा हे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्या पहिले निरामयमध्ये आल्या आणि त्या भेटल्या. त्यांनी सांगितलं की असे असे रिपोर्ट्स आलेले आहेत
आणि डॉक्टरांचं म्हणणं असं असं आहे. शिवाय वय त्यांचं 40शीत प्रेग्नन्सी होती, त्याच्यामुळे वय असा पण एक फॅक्टर होता. आणि थोड्याशा अस्वस्थ होत्या की काय म्हणजे आता करू तर काय करू, कारण एवढी छान बातमी इतक्या काळाने आलेली आहे आणि त्याला काहीतरी गालबोट लागलेला आहे. तर आता संदिग्ध होतं ते करायचं तर काय करायचं, काय निर्णय घ्यायचा अशा परिस्थितीत. आणि तेव्हा सरांनी त्यांना सांगितलं, हे बघा ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. सो त्यांनी जे सांगितलं ते त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्यांच्या ठोकताळ्याप्रमाणे योग्य आहे, पण हे जे काही तुमचा रिपोर्ट दाखवतोय हे बरं होऊ शकतं आपल्या उपचारांनी. त्यांच्या पाठीशी त्यांच्या सासूबाईंचा अनुभव होता, त्यांचा प्रचंड विश्वास आपल्यावरती होता, त्याच्यामुळे ते म्हणले की यस सर, तुमचं वाक्य माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे आणि तुम्ही जे म्हणताय ते त्याच्याच वरती माझा विश्वास आहे आणि तसंच ते घडायला हवं. त्यासाठी तुम्ही जी काय म्हणाल ती ट्रीटमेंट मी घ्यायला तयार आहे. त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे सुरू झाली. पुढचे रिपोर्ट्सही एक एक जागेवर यायला लागले आणि त्याच्यानंतर जी त्यांना मुलगी झाली, आराध्या नाव तिचं, ती अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहे. म्हणजे त्यांना त्यावेळेला सांगितलेलं की मतिमंद किंवा अशा पद्धतीचं अपत्य जन्माला येऊ शकतं की ज्याला काहीतरी मेजर प्रॉब्लेम असू शकतात, पण ती इतकी हुशार मुलगी, इतकी स्मार्ट आहे की बस रे बस. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, हा दोष झाला जो एका कागदाने तुम्हाला दाखवलाय, एका रिपोर्टने, पण हा दोष घालवण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग शोधायचा आहे. आपल्याला कसं असतं, आपल्याला हे मार्ग माहीत नसतात आणि त्याच्यामुळे आपण तिथे हतबल होतो आणि मग आपण त्यावेळेला तो योग्य निर्णय असतो, मी चूक म्हणणार नाही, पण तो आपल्यासाठी चुकीचा असतो. आपल्याला बऱ्याचदा काही असे निर्णय घ्यायचे नसतात पण ते घ्यावे लागतात. पण जर तुम्हाला स्वयंपूर्ण उपचार आधी माहिती असतील तर तुम्ही इथपर्यंत पोहोचता आणि आपण त्यांना ते उपचार देऊन ते दोष तिथनं, अगदी गर्भातनं, त्या स्त्रीमधनं किंवा कोणताही रुग्ण असू दे त्याच्यातनं ते दोष घालवू शकतो. डॉक्टर, मला असं वाटतं खऱ्या अर्थाने निरामय हे ज्याला आपण म्हणू की एक वेगळं जीवन किंवा नवं जीवन देण्यासाठी संजीवनी ठरतंय लोकांना. ज्याप्रमाणे आजार होतात तर असंही होऊ शकतं की कधी कधी जी औषधं चालू आहेत, वेगळी ट्रीटमेंट चालू आहे, त्या औषधांचा साईड इफेक्टही असतो. तर तो काही आजार नसतो, पण साईड इफेक्ट जो झालेला असतो, त्यांनी जो त्रास होतो, तर त्याच्यावरही आपला स्वयंपूर्ण उपचार होऊ शकतात का? मुळातच आता आपण असं म्हटलं की साईड इफेक्ट हा आजार नाहीये, हा आजारच आहे ना. साईड इफेक्ट म्हणजे काय? आता साईड इफेक्ट हा शब्द आपल्याला चुकीच्या अर्थाने माहिती आहे. कोणत्याही गोष्टीला कोणतीही तुम्ही कृती केलीत की त्याला प्रतिकृती ही असतेच. तसंच काहीतरी आपण औषध घेतो आणि त्याच्यामुळे एक रोग बरा होतो का नाही होतोय का त्याची खात्री नाहीये, पण दुसरा मात्र नक्की होतो. आजार म्हणू शकतो आपण त्याला, त्रास म्हणू शकतो आपण त्याला, की अमुक गोळी घेतली की माझं डोकं खूप दुखतं, बरोबर, पण मी ज्याच्यासाठी घेतोय त्याला कदाचित त्याचा फायदा होतो, असं कदाचित स्टेटमेंट असू शकतं. पण हे डोकं दुखणं हा त्रासच आहे ना. बरोबर. आणि हा त्रास होतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी गडबड होतीच ना शरीरामध्ये. मग तुमच्या शरीरात जी काही गडबड होईल, मग तो रोग असू दे, त्रास असू दे, अपघात असू दे, काही असू दे, ती आपण बरी करू शकतो का? तर ती आपण नक्की बरी करू शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा, म्हणजे साईड इफेक्ट असू दे किंवा तुमचा मूळ रोग असू दे किंवा अपघाताने काहीतरी तुमच्या शरीरामध्ये बदल झाले त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो. जो त्रास होतोय तो तुमच्या शरीराला होतोच आहे, त्याच्यामुळे तो एनर्जी बॉडीत तुमच्या सापडणारच आहे. आणि जेव्हा तो एनर्जी बॉडीत सापडणार आहे तेव्हा तो नक्की बरा होणार आहे. अच्छा. पण मग आता एक उलटा प्रश्न की स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? हो, नक्की आहेत. अच्छा, स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे साईड इफेक्ट नक्की आहेत, पण हे जे साईड इफेक्ट आहेत हे चांगल्या अर्थाचे आहेत. म्हणजे जसं व्यक्ती आपण तो गेल्या भागामध्ये तो त्या मॅडमचा हे बघितला, कंबरदुखीसाठी त्या आल्या होत्या आणि त्यांचा डायबिटीस सुद्धा बरा झाला. अच्छा, असे आपल्याकडचे साईड इफेक्ट आहेत हे चांगल्या अर्थाचे आहेत. माणूस यायला लागतो, त्याचा एक आजार बरा होतो, मग त्याची मनाची उभारी येते, त्याचं पूर्ण आयुष्य बदलतं, त्याची विचार करण्याची पद्धत बदलते. त्याच्यासाठी तो आपल्याकडे आलेलाच नसतो, तो एखादा रोग घेऊन आलेला असतो जो त्याच्या दृष्टीने मेजर आहे. तो मेजर रोग बरा होतोच त्याचा, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही किरकोळ रोग असतात जे त्याच्याकडे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचे नसतात तेही बरे होतात. शिवाय मानसिक धारणा बदलते, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे असे सगळे साईड इफेक्ट त्याला मिळतातच. अरे वा. मॅडम, तुम्ही काहीतरी सांगत होता ते? हो, जसं आपण म्हणालो ना की औषधांचा साईड इफेक्ट, तर तसं मला अजून इथे सांगायचं की काही वेळेला मेकअप केला जातो किंवा एक अनुभव मला आठवतो. हैदराबादच्या एक पेशंट होत्या, त्यांच्या घरातलं लग्न होतं आणि आदल्या दिवशी त्यांनी चेहऱ्याला हळद लावली होती. आता हळद ही काही वाईट नाही, पण त्याच्यानंतर ज्या वेळेला ती काढली गेली त्याच्यानंतर त्यांचा चेहरा काळा पडला. म्हणजे याच्यासाठी त्यांची ट्रीटमेंट त्यांनी आपल्याकडे घेतली आणि त्या ऑफकोर्स बऱ्या झाल्या. तर आता हे असं का घडावं? चेहरा काळा पडला, काळा पडला घेतली तुमच्याकडे? तर
ह्या ज्या गोष्टी आहेत, आता मे बी ती हळद घरात बनवली नसेल, ती विकत आणली असेल, आता त्याच्यात काय केमिकल ऍड झाल्यात, भेसळयुक्त ती असेल तर आपल्याला माहित नाही. अशाच पद्धतीचे असे अजूनही अशा काही केसेस आहेत की ज्याच्यामध्ये काहीतरी सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला आणि त्याच्यानंतर रिॲक्शन आली. प्रत्येक सौंदर्य प्रसाधनावरती लिहिलेलं असतं की आधी तुम्ही ते टेस्ट करून बघा, ते तुम्हाला सूट होत आहे का ते आधी चेक करा आणि मग तुम्ही वापरा. पण हे कोणी वाचत नाही. ते मनगटावरती चेक करायचे ते कोणी चेक करत नाही, ते वापरतात. आणि वापरल्यानंतर लग्न ठरलंय, लग्नाच्या आधी काहीतरी मेकअप किंवा या काही गोष्टी केल्या आणि लग्नापर्यंत चेहरा फुलला, त्याच्यावरती फोड आले किंवा भाजल्यासारखा झाला, अशा पद्धतीच्या केसेस केलेल्या आहेत की पण ती प्रिकॉशन जी आहे ती जर आधी घेतली असती तर हे घडलं नसतं. आता म्हणजे काय, तर माझी जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीला ते जे काही केमिकल असेल, जे काही असेल ते सूट होणार नाही. बरोबर. ते 100 जणांना सूट होतं ना. बरोबर. पण म्हणजे ते मला व्हावं असं नाही. तर त्याच्यामुळे मी जेव्हा ते वापरलं त्यावेळेला त्याची रिॲक्शन आली काहीतरी आणि त्याच्यामुळे माझ्या शरीराला त्रास झाला. मग जेव्हा आपण ते आपल्याकडे येतात, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हळदीने चेहरा काळा झाला, तर आपल्याकडे आले ते कारण त्यांचं सगळं करून झालेलं होतं. हैदराबादमध्ये आपले बरेच पेशंट आहेत, कारण हैदराबादचे एक अल्झायमरची केस आपण बहिरट म्हणून बरी केलेली आहे ऍट द एज ऑफ 95. आणि त्याच्यानंतर त्यांच्या ओळखीत बरेच जण आपल्यापर्यंत पोहोचले. तर काही उपाय नाही म्हटल्यानंतर हे होईल का, तर होईल. मग तिथनं ट्रीटमेंट सुरू झाली. ते तर आपल्याला भेटलेलेही नाहीत. तिथनं ट्रीटमेंट सुरू झाली आणि एक एक गोष्टी बऱ्या झाल्या. कारण पुन्हा एकदा जेव्हा आपण परीक्षण करतो तेव्हा एनर्जीमध्ये हे दोष सापडतात. जेव्हा तुम्ही काहीही केमिकल किंवा काहीही जेव्हा वापरता तेव्हा जी स्किनवरती रिॲक्शन होते त्या स्किनचा पण ऑरा आहे ना, जे काही तिथे घडतं ते ऑरामध्ये पण घडतं ना. आणि ते जे काही चांगलं वाईट तुमच्या शरीरावरती घडतं तेच त्या ऑरामध्ये देखील घडतं. अच्छा. आणि ते आपण ऑरातनं शोधतो आणि ऑरातनं काढतो. खरोखरच म्हणजे स्वयंपूर्ण पद्धती जी आहे ही अंतर्बाह्य आपल्याला बदलू शकते किंवा बरी करू शकते, हे आम्हाला तुमच्यामुळे कळलं. खरोखरच तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल मनापासून तुमची आभारी आहे. अजूनही तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. भेटूया पुढच्या भागामध्ये. भेटूया पुढच्या भागात. बघत रहा निरामय जीवन.